महाराष्ट्राचा। नमस्कार, मी प्रतिभा। संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटात संभ्रमाचे वातावरण आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट यांचे विलीनीकरण होणार की नाही हा मुद्दा कळीचा बनला आहे। दोन्ही गटाकडून दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत। आमदार रोहित पवार यांनी 12 फेब्रुवारीला या विषयात पत्रकार परिषद घेऊन बाजू मांडणार असल्याची घोषणा केली। तत्पूर्वी आज राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांचेही महत्त्वाचे विधान समोर आले। आता रोहित दादांनी पण मतदान केलं, त्यावेळी त्यांनी म्हटलं की 12 तारखेला अजितदादांची एकत्रीकरणाची इच्छा होती, ती आम्ही बोलून दाखवणार। 12 तारखेला याची भूमिका पत्रकार परिषद सगळीच मांडणार। ठीक आहे ना, त्याने आता भूमिका त्यांची काय आहे आम्हाला माहिती नाही। फक्त आमचं मत होतं की जे विलीनीकरणाबद्दल चर्चा हे करतायत म्हणजे राष्ट्रवादी साहेबांचा गट, त्या चर्चेमध्ये अजितदादा होते, आम्ही कोणी प्रमुख माणसं नव्हती, एवढा आमचा दावा आहे। आणि आता समजा सुनेत्रा वहिनी यांनी सगळे कुटुंबीय तर त्या जर मताचे असतील, राष्ट्रवादी सगळे नेते जर त्या मताचे असतील, तर त्यामध्ये काही अडचण यायची आवश्यकता नाही। अजितदादांच्या निधनानंतर ह्या ज्या चर्चा झाल्या त्या चर्चेनंतर तुमच्याशी काही बोलणं, म्हणजे राष्ट्रवादीचे जे आमदार मंत्री आहेत त्यांच्याशी या संदर्भात काही बोलणं? काही नाही, त्या दिवशी फक्त सुनेत्रा वहिनींच्या शपथविधीसाठी आपली बैठक झाली, तशी बोलण्यासारखी परिस्थिती नव्हती, कारण सगळेजण प्रचंड एक दुःखाच्या ह्याच्यामध्ये होते। प्रचंड असा झटका बसलेला होता आणि एक ॲटोबॉम्ब पडावा असं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्यावर पडलेला होता, त्यामुळे सगळे सुन्न होते। पवार साहेबांनी बैठक घेऊन त्या ठिकाणी भूमिका मांडणार, काही शंका मनामध्ये आहे, अशा प्रकारची भूमिका मांडलेली आहे। त्याबद्दल सुद्धा मुख्यमंत्री महोदयाने आधीच चौकशी लावलेली आहे, त्याशिवाय केंद्र सरकारने सुद्धा चौकशी सुरू केलेली आहे। त्यातून जे ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे त्यामुळे चित्र स्पष्ट होईल। जे अहवाल सादर केले जातात ते अगदीच दाखवायची म्हणून काही दाखवले जात आहेत, जे महत्वाचे काहीतरी येणं गरजेचं ते येत नाही असं। आता एक यातला महत्वाचा घटक म्हणजे पवार साहेब, त्यांनी सांगितलं हे काय अपघात नाही, हे प्युअर ऍक्सिडेंट आहे, अपघात आहे सांगितलं त्यांनी। पण पवार साहेबांनी आता बैठका म्हणजे कौटुंबिक बैठका पवार कुटुंबियांच्या सुरू झालेल्या आहेत कालपासून, विशेषतः मोठ्या पवार साहेबांनी यामध्ये लक्ष घातलं नाही। त्यामध्ये बघा, त्यांच्या बैठका त्यांचं सातत्याने कुटुंब हे एकत्रच होतं। दीपावलीच्या वेळेला सुद्धा ते सारखे एकत्र येत होते। आता सुद्धा काही 10 दिवस काल होते, 10वा दिवस काल होता आणि या त्यांच्या विधीच्या निमित्ताने सगळं कुटुंब एकत्र आलं असेल आणि ती काय त्यांनी काय जे चर्चा केली ते आपल्याला काय समजण्याची काय आवश्यकता नाही। हसन मुश्रीफांना काय वाटतं, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले पाहिजे असं वाटतं? हसन मुश्रीफांना नेमकं असं वाटतंय की जो पक्ष ठरवेल ती भूमिका हसन मुश्रीफची असेल। सुनीताताईंनी जर निर्णय घेतला तर तुम्ही सगळे एकत्र करण्यासाठी तयार आहात? आम्हाला करावं लागेल। पवार साहेबांच्या खासदारकीची टर्म लवकरच संपणार आहे, त्यांना पुन्हा संधी मिळणार का याबाबत प्रश्नचिन्ह आहे। संजय राऊतांचं म्हणणं आहे की पवार साहेबांनी निवडणूक लढवावी, आता हा त्यांचा आहे बघा, महाविकास आघाडीचा प्रश्न आहे की काय करावं। काल मी संजय राऊतांचं ऐकलं, ते पवार साहेबांना राज्यसभेत पाठवणार आहेत, त्याबद्दल मी संजय राऊतांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।